हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. जसं की नवीन जे लोक आहेत त्यांना जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार ते मे बी समजणार नाही, पण त्यांना ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि जे ऑलरेडी 2-3 वर्षापासून आहेत मार्केटमध्ये त्यांना ही गोष्ट कळेल किंवा समजणारही नाही. तर जर आधीच कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगाल ही गोष्ट. तर बघा, काही काही ट्रेड्स आपण होल्ड करतो, लॉसमध्ये असून सुद्धा मी होल्ड करत असते, कारण की मला त्या चार्टवरती विश्वास असतो म्हणून मी होल्ड करत असते. हां, ओके. सो त्याचं मागचं कारण काय आहे, का मी होल्ड करते? किंवा काही ट्रेडर असतात जे लॉसमध्ये असून सुद्धा स्टॉप लॉस घेत नाहीत, तो ट्रेड होल्ड करून घेतात. ह्याच्या मागचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला आपण आपल्या चार्टवरती जाऊयात. ओके. सो पहिले मी निफ्टीचं तुम्हाला सांगते. काल बघा, जो आपला मदर कॅन्डलचा सेटअप होता, निफ्टीने काल ब्रेक करून खाली सस्टेन केली होती कॅन्डल, तर आज निफ्टीला खाली येणंच होतं. ओके. सो बघा, निफ्टीने वरती रिटेस्ट करून सरळ सरळ खाली आलेली आहे. तर आता नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो हा राहू शकतो निफ्टीसाठी 23,260चा. तर बघूयात काय करते निफ्टी. तर आता 1 मिनिट आपण बघूयात काय चाललंय. ओके. बघा, एशियन पेंट मी होल्ड होल्ड केलेले आहेत. माझ्याकडे 2 लॉट्स आहेत. 2 लॉट आहेत म्हणून एवढा इथे लॉस दाखवतो आहे. तर एक डाबर आहे तोही होल्ड केलेला आहे. परत आहे SBI, मी आज सकाळीच घेतला होता. आणि सिमेन्स 3-4 दिवसापासून माझ्याकडे आहे. ओके. सो खूप वेळा हा मायनसमध्ये गेला, प्लसमध्ये आला, मायनसमध्ये गेला, प्लसमध्ये आला, पण मी याला टाईटली होल्ड केला होता कारण की मला त्या चार्टवरती विश्वास होता. ओके. सो चला आपण ह्याचं कारण काय आहे मी बघूया. आता ॲक्च्युली माझे याच्यात ट्रेड पण चालू आहेत, तर मी मधामधात माझे ट्रेड्स पण बघणार. ओके. सो कारण सांगते. ओके. आजचा जो मी टेलिग्रामवरती तुम्हाला SBIचा चार्ट दिला होता, 1 मिनिट, हा चार्ट तुम्ही बघा. हा चार्ट, सेम चार्ट जो आहे तो बनला होता आधी याच्यामध्ये मारुतीमध्ये बनला होता, मी दाखवते. आणि मी ऑब्झर्व केलेला आहे की सेम 1 मिनिट, मी पहिले दाखवते तुम्हाला. आता हे खूप आधी मी ऑब्झर्व केलं होतं, तर आपण बघूया. सगळे ड्रॉइंग मी आधी डिलीट करते. ओके. सो बघा, आता इथे काय झालं होतं, ह्याला मी खूप वेळा ट्रेड केलेला आहे, खूप जास्तच वेळा मी याला ट्रेड केलं होतं. आणि हे बघा, आता ह्या ज्या 2 लेवल होत्या मारुतीच्या, ह्याला मी खूप वेळा इथून ट्रेड केलेला आहे. तुम्हालाही माहीत आहे, जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे. आता मारुतीने काय केला, मी दिलाही होता, दिलेले आहेत ह्याच्यावरती व्हिडिओ स्टॉक्स तुम्हाला. तर बघा, ह्यानी काय केला, इथे येऊन यांनी क्लोज केला होता. ओके. ह्या दिवशी याने हा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट इथे ब्रेक केला होता. इथे तुम्ही बघू शकता. ओके. 22 ऑक्टोबरला याने ब्रेक केला होता डाऊन साईड, परत वरती गेला आणि हा सरळ सरळ खाली आलेला आहे, सुंदर खाली आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याचा जो नेक्स्ट सपोर्ट होता इथपर्यंत हा आला होता. ओके. सो आता सेम, आता इकडचं हे बघू नका, फक्त तुम्ही हा चार्ट बघा की ह्याने ब्रेक करून किती सुंदर हा खाली आलेला आहे. म्हणजे 3-4 दिवस हा आलेला आहे खाली. ओके. सो आता मी तुम्हाला दुसरा एक चार्ट दाखवते. सिमेन्सला पण तुम्ही खूप वेळा ट्रेड केलेला आहे, आपण खूप वेळा याला ट्रेड केलेला आहे अपसाईड. ओके. सो इथे काय होतं, सेम चार्ट दिसतो आहे मला, सेम चार्ट दिसतो आहे मारुतीसारखा. मी ते लावून देते. वन मिनिट. ओके, चालेल. ओके, असू दे. तर आता मारुतीला आपण बघितलं आहे, सेम चार्ट मला इथे सिमेन्समध्ये दिसतो आहे. आणि सिमेन्सनी पण काय केला, इथे ब्रेक केला. सपोर्ट इथे ब्रेक केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. सपोर्ट ब्रेक करून ह्याने काय केलं, वरती गेला, पण सरळ सरळ खाली. जेव्हा ह्याने सपोर्ट ब्रेक केला आणि परत रिटेस्ट करून जेव्हा हा खाली परत ह्याने ब्रेक केला, तेव्हाच मी याला घेऊन घेतलं होतं.
तेव्हा मी दिलेलाही होता. ओके, सिमेन्स डाऊन साईड आपण अपसाईड बघणार होतो याला, कारण की ते सपोर्ट घेऊ शकणार होता, पण ह्याने ब्रेक केला आणि इथे आपण इथे त्या दिवशी मी पी घेतला होता आणि तोच आजपर्यंत मी होल्ड केलेला आहे. मला माहिती आहे की एकदा ब्रेक केला की 3-4 दिवस हा सरळ खाली येतो. मी इथे इथे जो होता हा, तेव्हा मी कोणती स्ट्राईक प्राईस घेतली होती? 6,200, 6,200 तुम्ही बघू शकता. हां, 6,200चा तेव्हा तो OTM होता. ओके, तेव्हा तो काय होता? OTM होता. आणि आता इन द मनी आलेला आहे. आता इन द मनी आलेला आहे, तर हा सुंदर जातो आहे. हा तुम्ही याचा ऑप्शन चार्ट बघू शकता. ओके, सो मी याला होल्ड केलेला आहे, कारण मला माहिती आहे की सेम चार्ट मारुतीमध्ये बनला होता आणि सेम सिमेन्समध्ये पण बनलेला आहे, तर सेम रिॲक्ट करतात, स्टॉक्स सेम रिॲक्ट करतात. ओके, सो आता हा सेम चार्ट झाला. आता मी परत तुम्हाला दाखवते तिसरा चार्ट. सॉरी, ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? काय दिसते याच्यामध्ये? सेम दिसतो आहे, सेम दिसतो आहे. ओके, सपोर्ट ब्रेक करून कॅन्डलने खाली सस्टेन केला, पण असा स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे. म्हणजे बघ, 5-6 वेळा इथून हा गेलेला वरती. तर आता इथे मला दिसतो आहे याने काय केलं? ब्रेक केला. हा कालच ब्रेक केला होता आणि मी हा ऑलरेडी दिलेला होता, इथेच दिला होता की ऑब्झर्व करा, जर इथून याने ग्रीन कॅन्डल बनवली तर आपण ह्याला अपसाईडसाठी बघणार आहोत. पण ह्याने काय केलं? डाऊन साईड ब्रेक केला. जेव्हा इथे ह्याने क्लोज केलं काल, तेव्हाच मी सांगितलं की हा उद्या डाऊन साईड जाऊ शकतो. रात्रीच मी तुम्हाला हा दिलेला होता. मी दाखवते, हे बघा, याने सपोर्ट ब्रेक केला आहे. हा आणखी खाली जाऊ शकतो. सांगितलेलं आहे, किती वाजता सांगितले आहे? 11:40 रात्री. ओके, काल. तर आता तुम्ही बघा किती सुंदर हा खाली आलेला आहे. तर आता हा किती दिवस खाली येऊ शकतो? 2-3 दिवस हा खाली येऊ शकतो. ओके, सो असं नक्की नाही आहे 2-3 दिवस येऊ शकतो, पण हां, तुम्ही 1 दिवसासाठी तर करू शकता. म्हणजे इथे सपोर्ट ब्रेक केला, कॅन्डलनी खाली क्लोज केलं, एंट्री घेतली आणि पूर्ण दिवसाचा कॅप्चर केला ट्रेंड. आणि जर ह्याने हा खालीच क्लोज केला तर नेक्स्ट डे मे बी ऑप्शनची कॅन्डल एकदम सुंदर ग्रीन बनताना आपल्याला दिसेल किंवा गॅप डाऊन सुद्धा होऊ शकतो. ओके, सो हे 3 चार्ट सेम, म्हणजे स्टॉक्स काय करतात? सेम बिहेव करतात. आता हे 3 आहेत, आणखी असतील तुम्ही बघून शोधून मला मेल करा. ओके, सो या बेसवर सिमेन्स मी होल्ड केलेला आहे आणि आता SBI सुद्धा मी होल्ड करणार आहे. तर आता याचा चार्ट बघूया. ओके, तर 4,300 5,000 पर्यंत गेला होता. चालेल, हरकत नाही, खालीवर करतच राहतो. ओके, आता तुम्हाला मी आणखी दुसरे सेम बिहेव करणारे स्टॉक्स कसे बघायचे ते बघूयात. ओके, आता हे जे आहे हे तुम्हाला असं इंडिकेटर्स किंवा स्क्रीनर लावून दिसणार नाही आहे. जे कोणी रोजचे जवळपास 500 स्टॉक्स बघतात किंवा निफ्टी 50, निफ्टी 100चे जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला कळून येईल, पण रोज बघावं लागेल. मी रोज रात्री, माझे मुलं झोपल्यावर मी रोज रात्री 1-1.5 तास याला देत असते. ओके, सो रोज स्टॉक्स बघत असते, सेम पॅटर्न बनतो आहे का, सेम कुठे ब्रेकआउट झाला आहे का, उद्यासाठी कोणता बघायचा आहे, हे सगळं मी बघत असते. तर तुम्ही हे बघितलं तेव्हाच तुम्हाला कळेल. कोणाच्या सांगण्यावरून करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त लर्निंग पर्पज मी हा देती आहे. आता तुम्हाला मी एक दाखवते. मी तुम्हाला रिलायन्स दिला होता. आपण बघूया रिलायन्स. हे बघा, आता रिलायन्समध्ये तुम्ही बघू शकता इथे काय झालेलं आहे. सेम चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे काय झालं? इथे ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईनचा इथे ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट करून हा परत रिटेस्ट करायला आला आणि परत हा वरती गेला. ओके, सो याच्यामध्ये किती वेळा ट्रेड बनवू शकतो? ब्रेकआउट केल्यावर 1 वेळा, रिटेस्ट होऊ द्यायचा, परत चांगला आणखी वरती जातो. ओके, तर आपण ह्या सेम चार्ट मी तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, आता मारिको बघा, आता हा तुम्हाला माहीत असणार, मी याच्यामध्ये ह्या दिवशी प्रॉफिट बुक केलेला आहे, ह्या दिवशी. बघा काय केलं, इथे काय होती? ट्रेंड लाईन होती, ब्रेक केली, रिटेस्ट केला आणि सरळ वरती. आता हा इथे झालं याचं. आता हा एक तर जाईल किंवा हा इथून परत रेड कॅन्डल करू शकतो. ओके, सो बघा,
सेम चार्ट आहे. आणखी दाखवते. डाबरमध्ये आपण दिलेला आहे. डाबरमध्ये काय झालेलं आहे बघा, ट्रेंड लाईन ब्रेकआउट आणि परत रिटेस्ट अँड देन अगेन अप. ओके, सो आता परत हा इथपर्यंत जाऊ शकतो आणि परत हा रेड कॅन्डलही करू शकतो किंवा हा वरतीही जाऊ शकतो. ओके, सो माझं म्हणणं आहे की एक वेळा दिला, परत याला खाली येऊ दिलं, परत रिटेस्ट कंप्लीट होऊ दिलं आणि परत एंट्री घेतली, झाला. तिसरा चार्ट आहे सेम वाला. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय शिकलात ते मला सांगाल मेल करून. परत आहे हे बघा, ट्रेंड लाईन ब्रेकआउट 2 दिवस मिळाला, रिटेस्ट अँड अगेन अप. ओके, सो ह्या प्रकारे 4 झाले. आणि परत आहे एक टाटा केमिकल्स जो बनलेला आहे पण ब्रेकआउट नाही केलेला आहे, तर तो मी तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी देणार आहे. तर तुम्ही ते चेक करायचं आहे की ब्रेकआउट झाल्यावर कसा बिहेव करतो. ओके, सो नो 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 टाटा केमिकलनी सपोर्ट ब्रेक केलेला आहे. म्हणजे आपला हा जो SBIचा चार्ट आहे त्या प्रकारे हा डाऊन साईडला येऊ शकतो. जर ह्याने ही कॅन्डल इथे क्लोज केली तर हा नेक्स्ट डे सुद्धा येऊ शकतो डाऊन साईड. ओके, सो पॉसिबिलिटी आहे की हा उद्या आणखीच खाली येऊ शकतो. मी माझे ट्रेड्स बघते. ओके, सो हा झाला. मला वाटलं की ही जी ट्रेंड लाईन आहे ब्रेक करेल अपसाईड असं वाटलं होतं, ब्रेक करून सस्टेन करेल असं वाटलं होतं, पण सस्टेन केलं असतं तर आपण ह्याच्यामध्ये एंट्री घेतली असती, 2 दिवस सुंदर प्रॉफिट घेतलं असतं, परत रिटेस्ट करू दिलं असतं आणि नेक्स्ट डे परत आपण याला घेतलं असतं. ओके, सो ह्याने काय केलेलं आहे, सपोर्ट ब्रेक केलेला आहे, तर याला नेक्स्ट डेसाठी आपण बघू शकतो. ओके, टाटा केमिकल्स. परत आहे नेस्ले इंडिया. आज मी याला बघितलं नाही आहे पण बघूया काय केलं आहे. ओके, यांनी ब्रेकआउट केलेला आहे. सेम चार्ट नाही आहे, हा थोडासा वेगळा आहे आणि इथे मला रेजिस्टन्स दिसून येतं, तर मी हा इग्नोर करणार. इमिजिएट रेजिस्टन्स दिसून येतं तर याला मी काय करणार, इग्नोर करणार. एशियन पेंटमध्ये बघा सेम चार्ट बनलेला आहे म्हणून मी याला होल्ड केलेला आहे. याच्यामध्ये काय झालं, ब्रेकआउट रिटेस्ट परत ब्रेकआउट केलेला आहे. आज ॲक्च्युली मी होल्ड केलेला आहे, उद्या हा आणखी जाऊ शकतो, इथपर्यंत तरी हा जाऊ शकतो. तर बघूया, नाही गेला तरी SL घेऊन घेईल मी. आणि पॉज कॅन्डल आहे, जर याला खाली यायचं असतं तर खूप मोठी रेड कॅन्डल असली असती, पण आज निफ्टीमुळे याने पॉज कॅन्डल बनवलेली आहे म्हणून मी हा ट्रेड होल्ड करती आहे. ओके, सो एशियन पेंट सेम चार्ट आहे, तुम्ही बघू शकता. ओके, सो एक आय थिंक हिरो मोटोकॉर्प आहे जो मे बी करू शकतो ब्रेक. तर मी हा ऑब्झर्वेशनसाठी काढून ठेवला होता की जर याने सुद्धा अपसाईड ब्रेक केला तर आपण याला पण घेऊ शकतो. ओके, सो याने केलेलं नाही आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. हिरो मोटोकॉर्पला ब्रेकआउट केला तर आपण याला प्लॅन करू शकतो. 1-2 दिवस होल्ड करायचा आहे, परत रिटेस्ट करू द्यायचं आहे, त्याच्यानंतर परत आपण याला घेऊ शकतो. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की चार्ट सेम बिहेव करतात. तर तुम्हाला नवीन तुम्ही आहात तर तुम्हाला ही गोष्ट कळणार नाही लगेचच, पण तुम्ही जर प्रॅक्टिस करणार ह्या गोष्टीवरती तर तुम्हाला कळून येईल. आता SBI आणि सिमेन्स आज टाटा केमिकलनी पण ब्रेक केलेला आहे डाऊन साईड, तर उद्या पण तो जाऊ शकतो. आणि मारुती, ओके, मारुतीमध्ये सेम चार्ट बनला होता म्हणून मी हे 2 ट्रेड होल्ड केलेले आहेत. ओके, सो उद्या आपण टाटा केमिकल करूया ह्याच बेसिसवरती. तर ज्यांना कोणाला ही स्ट्रॅटेजी माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि कसं वाटलं, न्यू लर्निंग कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.